नमस्कार. विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण मस्त अशी पारंपरिक रेसिपी म्हणजेच ते खानदेशी पद्धतीची आपण लांडगे बघूया. यांना खानदेशमध्ये लांडगे असे म्हणतात. चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया. मी तुम्हाला अगदी कमीत कमी वेळामध्ये रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते, पण तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा बरं का. चला आपण आता झटपट अगदी कमीत कमी वेळामध्ये मी तुम्हाला रेसिपी सुरुवात करते. आता मी 1/2 किलो चण्याची डाळ घेतली, म्हणजेच तर हरभऱ्याची डाळ. मी तिला 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवली होती आणि तिला स्वच्छ धुवून घेतली आणि अगदी कोरडी करून घेतली. पूर्ण पाणी तिचं निथळून काढलं. त्यानंतर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मी ती ओतून घेते. त्यानंतर त्यामध्ये मी 2 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं आणि 15 ते 20 लसूण पाकळी घेतली. तेही त्यामध्ये आपण टाकून घेऊया. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा घातल्याने छान मस्त असं लांडग्यांना चव येईल. त्यानंतर झाकण लावून आपण मस्त मिक्सरला बारीक त्याचं असं वाटण करून घेऊ. अगदी या पद्धतीने अगदी कोरडं आपलं वाटण तयार झालं आहे. सर्व वाटण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं. या पद्धतीचं वाटण मस्त सरसरीत आणि एकसारखं वाटलं गेलं. आता आपण ते एका साईडला बाजूला ठेवून देऊया. पुढची प्रोसेस बघूया आपण. आता पुन्हा एका भांड्यामध्ये मी 2 मोठे वाटे गव्हाचं पीठ, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा मी ओवा हातामध्ये क्रश करून घेते, जेणेकरून त्याचा अगदी सुवास छान दरवळतो. तेही आपण टाकून देऊया पिठामध्ये. आणि त्यामध्ये मी छोटी 2 पळी तेल घालून घेते. तेल घातल्यानंतर आपण हाताने सर्व जिरं, ओवा जे काही तेल आपण घातलं आहे ते पण सर्व बाजूने मिक्स होऊन जाईल. आणि त्यामध्ये आपण आता पाणी घालून छान मस्त कणिकसारखं आपण मळून घेऊ. आपण जशी चपातीला कणिक मळतो त्या पद्धतीने, पण थोडं घट्टसर मळायची, जेणेकरून आपल्याला छान मस्त चपात्या लाटता येतील. थोडे थोडे करून पाणी घातलं म्हणजे आपली कणिक सैलसर होणार नाही. अगदी म्हणजेच तर चपातीच्या कणिकसारखी मळली जाईल. त्यानंतर आमच्याकडे लाईट गेली होती, त्यामुळे अंधार दिसतंय, म्हणून मला ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवायचा होता, पण ते थोडं अंधार झालं. त्यानंतर त्यामध्ये मी 2 पळी तेल घालून कणिक छान अशी मळून घेतली, मसळून घेतली. वरून भांडं ठेवून आपण 10 मिनटासाठी त्याला मुरवत ठेवून देऊया. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. आपलं डाळीचं वाटण केलेलं त्यामध्ये आपण चिमूटभर हळद घालूया आणि त्यानंतर त्यामध्ये मस्त मूठ भरून कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्याने छान आपले असे लांडगे चव लागतील. आणि सर्व हाताने आपण कोथिंबीर मिक्स करून घेऊया. मी वरून घातली कोथिंबीर, तुम्ही वाटणामध्ये घातली तरी चालेल, पण मला वरून घातलेली आवडते म्हणून मी घातली ती. त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते किंवा चवीपुरते मीठ आणि 2 पळी छोटी मी तेल घालून घेते. तेल घातल्याने छान मस्त आपले लांडगे चविष्ट लागतील. आणि त्यामध्ये मी अगदी 1/2 चमचा सोडा घालते. भजीमध्ये वापरतो आपण तो टाटाचा सोडा वापरलेला आहे. सर्व जिन्नस छान मस्त हाताने मिक्स करून घेऊ, जेणेकरून छान मस्त असं मिक्स होऊन जाईल. अगदी या पद्धतीने छान मस्त सरसरीत आपलं पीठ तयार झालं आहे. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. पोळपाटवर कणिक ठेवून तिला छान आपण मसळून घेऊ. आपली कणिक छान मस्त अशी मुरली गेली. आणि चपातीचे जसे आपण गोळे तयार करतो त्या पद्धतीचे तेवढेच गोळे आपण तयार करून घेऊया. आणि चपातीसारखीच आपल्याला चपाती लाटायची आहे. थोडं गव्हाचं पीठही लावू, जेणेकरून आपल्याला पटकन चपाती लाटता येईल.
आपल्याला तेल न लावता चपाती लाटायची आहे. अगदी जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने. तुम्हाला मी दाखवते. एवढी आपण बारीक चपाती लाटायची आहे. पुढची प्रोसेस बघूया. आपलं डाळीचं तयार केलेलं मिश्रण थोडे थोडे करून आपण चपातीला अगदी बारीक लेयर द्यायची आहे सर्व बाजूने. तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ कुठल्या देशातून कुठल्या राज्यातून बघत आहात तर मला कमेंट बॉक्समधून नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याकडे ही रेसिपी बनवली जाते का. रेसिपीचं नाव आहे लांडगे आणि खानदेशात ही अगदी पारंपरिक पद्धतीने बनवली जाते. सर्व आपण मस्त छान मिश्रण या पद्धतीने लावून घेतलं. पुढची प्रोसेस मी आता दाखवते कसं लांडग्याचा आकार द्यायचा. अगदी अलगद हाताने गोल आकार द्यायचा आणि प्रेस न करता गोल आकार देत राहायचा. तुम्ही दोन्ही हातानेही केलं तरी चालेल. अगदी या पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा. चाळणीला छोटी पळी तेल घालून सर्व बाजूने हाताने छान मस्त तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपलं रोल त्यामध्ये चिपकणार नाही आणि त्यावर अगदी अलगद रोल चाळणीमध्ये ठेवून द्यायचा. आणि पुन्हा आपण त्याच पद्धतीची प्रोसेस बघूया. पोळपाटला थोडे तेल लावून कणिक हाताने मसळून घेऊ आणि गव्हाचे पीठ लावून चपाती पुन्हा त्याचप्रमाणे आपण पीठ लावून लाटून घेऊया. खानदेशामध्ये पारंपरिक पद्धतीने छान मस्त अशा रेसिपी बनवल्या जातात. खानदेशातली तुम्हाला कुठली रेसिपी हवी आहे ते मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा जेणेकरून मी बनवण्याचा प्रयत्न करेल आणि माझी यूट्यूब फॅमिलीला रेसिपी दाखवण्याचा मी प्रयत्न करत राहील. छान आपली आता चपाती लाटली गेली अगदी या पद्धतीने जशी आपण अगोदर लाटली त्याच पद्धतीने. आणि पुन्हा आपण तशीच प्रोसेस करायची. डाळीचं वाटण आपण सर्व चपातीला अगदी हलकी लेयर द्यायची. सर्व बाजूने व्यवस्थित हाताने लावून घ्यायचं. तुम्ही चमच्याने पण लावलं तरी चालेल पण मी हातानेच लावते. आता पुन्हा तशीच प्रोसेस बघूया. दोघी हातांनी छान असं गोल आकार द्यायचा आणि रोलमध्ये गोल गोल असं हातांनी फिरवत जायचं. त्याचा अगदी रोल अलगद तयार होतो. त्याला प्रेस नाही करायचा. बघा किती छान असा हलका फुलका आपला रोल तयार झाला. चाळणीमध्ये आपण दुसरा रोलही तसाच ठेवून देऊया. गॅसवर मी अगोदरच पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून दिलं होतं. सर्व रोल मी तयार करून घेतले आणि चाळणीमध्ये ठेवून दिले आणि पाणी माझं अगदी गरम झालं होतं. आणि त्यानंतर मग चाळणी ठेवायची. त्यावर आपण रोल वाफवण्यासाठी आपण झाकण ठेवून देऊ आणि कमीत कमी आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी छान मस्त त्यांना वाफ काढून घेऊया. झाले आपले 15 ते 20 मिनटं आणि बघूया आपण आता. वाव, अगदी छान आपले रोल वाफवले गेले, लांडगे वाफवले गेले. आता आपण सुरीच्या साहाय्याने शिजले का ते बघूया. अगदी छान आपले शिजून गेले हे रोल. अगदी सुरीला अजिबात लागलं नाही. आणि आपण आता पॅलेटवर थंड होण्यासाठी सुरीच्या साहाय्याने आपण त्याचे छान मस्त रोलचे पीस कापून घेऊ. अगदी छान मस्त गार होऊन गेले आणि सुरीला अजिबात चिपकत नाही आहे जेणेकरून आपले रोल छान मस्त असे मऊसूत शिजून गेले. सर्व आपण आता एक एक रोल छान मस्त सुरीने कट करून घेऊ.
अगदी छोटे छोटे पीस करायचे आणि एकसारखे कापायचे, म्हणजे तळताना नाही तर सॅलो फ्राय करताना छान व्यवस्थित सर्व शॅलो फ्राय होतील. अगदी मी या पद्धतीने सर्व छान मस्त पीसेस करून घेतले. बघा किती छान मस्त अशी रोल छान शिजले आणि पीसेस पण छान त्याचे तयार झाले. अगदी त्याला पोकळी आली अशी. सर्व आपण या पद्धतीने सर्व कापून घेऊ. सर्व रोल मी कापून घेतले. आता पुढची प्रोसेस बघूया. गॅसवर पॅन ठेवून मी मोठी 2-3 पळी तेल घालून घेते. तुम्ही शॅलो फ्राय न करता तुम्ही डीप फ्राय केलं तरी चालेल, पण मी शॅलो फ्राय करते. 1 चमचा जिरं आणि 1 चमचा आपण तीळ घालून छान मस्त तेलामध्ये फुलू द्यायचे आणि त्यानंतर आपण छान त्यामध्ये आपले लांडगे सर्व आपण टाकून देऊया. अगदी हळूवारपणे टाकायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण मस्त हिरवागार कढीपत्ता घालू. कढीपत्ताने छान मस्त अशी फोडणीला चव लागेल, टेस्टी लागेल. सर्व लांडगे आपण टाकून घेऊया आणि सर्व मस्त जिरा आणि तीळमध्ये सर्व आपण मिक्स करून घेऊ, जेणेकरून आपले खमंग असे लांडगे तयार होतील. तुम्ही यामध्ये तिखट पुन्हा घालू शकतात, पण मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे, त्यामुळे मी टाकत नाहीये. तुम्हाला जर वरून टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात. जसे आपण बट्ट्यांना फ्राय करतो अगदी त्याच पद्धतीने लांडग्यांनाही आपण फ्राय करायचं आहे. अगदी आपण जशी बट्टी फ्राय करतो त्या पद्धतीनेच छान मस्त फ्राय क्रिस्पी करून घ्यायचं आणि वरून मस्त कोथिंबीरची गार्निशिंग. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी आहे की नाही. मस्त क्रिस्पी आणि टेस्टी असे आपले लांडगे तयार. तुम्ही असे नुसतेही खाऊ शकतात, नाहीतर कढी बरोबर पण खायला खूप छान टेस्टी लागतात. मी कढी पण बनवली, पण त्याचं तुम्हाला रेसिपी मी दाखवली नाही, कारण की मागच्या वेळेसच मी कढीची रेसिपी दाखवलेली आहे. तुम्हाला खानदेशी पद्धतीचे पारंपरिक आणि टेस्टी आणि क्रिस्पी असे लांडग्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. नवीन आहात त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा आणि विराजमणी किचनची पुढची रेसिपी बघत राहा. धन्यवाद. पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.